महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांच्या समाज माध्यमांवर खालच्या पातळीवर चरित्रहनन करणाऱ्या कमेंट्स वसंत मोरे यांच्या सांगण्यावरून त्यांचे सहकार्य करत असल्याचा आरोप मनसेने केलाय। अशा स्वरूपाच्या कमेंट्स वसंत आर्मी आणि वसंत वॉरियर्स या दोन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होत असून याबाबत वसंत मोरेंवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुधीर धावडे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। कधी कधी मांडीला मांडी लावून बसणारे आता एका कट्टर विरोधकात जाऊन बसले तर एकमेव कारण म्हणजे फेसबुक पोस्टवरती झालेली कमेंट। नेमके प्रकरण नेमकं काय ते जाणून तर काय सांगा, नेमकं कशा प्रकारे प्रकरण आहे आणि कशा प्रकारे या प्रकरणात तुम्हाला त्रास होते, कशा प्रकारे तुमचं कुटुंब या प्रकरणात जात आहे आणि याला मूळ कारणीभूत कोण आहे? या सगळ्या गोष्टीला जे काही प्रकरण घडलंय, जी काही घटना घडली आहे, याला फक्त आणि फक्त वसंत मोरे कारणीभूत आहेत। वसंत मोरेंचा भाचा प्रतीक कोडितकर आणि त्याची टीम, जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला ते वसंत आर्मी किंवा वसंत ब्रिगेड मानतात किंवा असंच काही ते वसंत वॉरियर मानतात, हे सगळे याला कारणीभूत आहेत। त्याचे पुरावे सगळे समोर आहेत। त्याची पोलिसांमध्ये आपण तक्रार दिलेली आहे। पोलिसांनी त्यांना त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। कडक कलमांमध्येच गुन्हा दाखल झाला, कारण त्यांनी गुन्हा एवढा कडक केलेला आहे। अतिशय खालच्या पद्धतीला जाऊन खालच्या काय लेवल सोडून त्यांनी ज्या कमेंट केलेल्या आहेत त्या सहन होण्यासारख्या नाही आहेत। तुम्ही काय पोस्ट काय केली त्याच्यावर कमेंट? सर, एकदम माझी पोस्ट अजूनही आहे। मी कुठलीच पोस्ट कधीच डिलीट करत नाही। माझी पोस्ट एकदम साधी आहे। त्या दिवशी माझ्या समोर एक नंदीबैल चालत आला होता। आदल्या दिवशी रेड अलर्ट लागला होता, तो रेड अलर्ट फेल गेला होता आणि मला नंदीबैल समोर दिसला म्हणून मला खूप आवडला, म्हणून मी त्याचा माझ्या मोबाईलमध्ये माझे फोटो त्याच्या आता मी माझ्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढला आणि साधी गोष्ट टाकली होती, हाच तो भोलानाथ, याचं ऐकून रेड अलर्ट जाहीर केला। याचा कशाशीही संबंध नव्हता। खूप हलक्या फुलक्या रीतीने लोकांनी तो घेतला होता। कॉमेडी त्याच्यावर कमेंट पडत होत्या, खूप चांगल्या कमेंट पडत होत्या, लाईक्स पडत होत्या, म्हणजे त्यात मी जात नाही, पण हलकी फुलकी पोस्ट होती, त्याला कुणालाही आक्षेप घेण्याचा काही संबंध नव्हता। मुळात त्यांचा त्या पोस्टला आक्षेपच नाहीये। त्यांनी कधी सांगितलं नाही की त्या पोस्टला त्यांचा आक्षेप आहे। त्यांचा आक्षेप मला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जो व्यक्ती, म्हणजे मला माहिती नाही का, मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यात। मी स्वतः वसंत मोरेंना विचारलं, मी ज्या माणसाने शिव्या घातल्यात त्याला विचारलं, त्याला माहिती पण नाही त्यांनी मला शिव्या घातलेल्या। म्हणजे हे किती आंधळ्या पद्धतीने शिव्या घालता येते सर, कळालं का? त्याने मला शिव्या घातल्या, मी त्याला विचारलं, अरे तू तर मला ओळखत पण नाहीस, मग तू हे का केलं, कमेंट का केल्या? तेव्हा तो मला म्हणतोय, जशी तुला फॅमिली आहे तशी तात्यांना सुद्धा आहे, आणि जर तुम्ही लोक असे ट्रोल करणार असाल तर आम्ही सुद्धा करणार। त्याच्यावर मी म्हटलं, अरे भावा, तात्या पण सांगू शकला नाही की मी त्यांच्याबद्दल कुठली चुकीची पोस्ट केली आहे, तू तरी सांग बरं। याच्यावर त्यांचं उत्तरच नाहीये मला। याच्यावरती तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेला होता, कशा प्रकारे काय काय गुन्हे दाखल झाले? पोलीस प्रशासनाकडे गेलो। पोलीस प्रशासनाने हा प्रकार खूप गंभीररित्या घेतलेला आहे, कारण या कमेंट्स वाचताना माझी 70 वर्षाची आई त्यांच्या डोळ्यासमोर आली आणि माझी बायको, जिचा राजकारणाशी काही संबंध नाहीये, लिटरली पोलिसांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं। राग आला होता त्यांना की हे अशा पद्धतीचं एक तिथं गृहस्थ होते, ते म्हणले हा सामाजिक दहशतवाद आहे, हा कुठला धार्मिक नाहीये, काही नाही, हा सामाजिक दहशतवाद आहे। ही तुमच्यातलीच लोक असतात जी तुम्हाला कधी कळणार नाही, आणि हा असा दहशतवाद पसरवणार आणि हे इथून पुढे वाढणार आहे। याला जर वेळच नाही ठेसलं तर याचं रूपांतर फार भयानक होऊ शकतं। अशा संदर्भित झालेलं प्रकरण तुम्ही तुमच्या वरिष्ठांना, राज ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील, यांच्यापर्यंत गेलेलं सांगितलं आहे? माझ्या वरिष्ठांनी, आमच्याकडे जे माझे वरिष्ठ जे आहेत ते 100% साहेबांच्या संपर्कात आहेत। साहेबांना कदाचित याची कल्पना दिली पण असेल। मला या सगळ्या गोष्टींमधनं कोणाला काही सांगावं अशी माझी इच्छाच नाहीये। मला याची जाहिरातच नव्हती करायची आणि करायची पण नाही। यांनी जर, म्हणजे पोलिसांनी जरी व्यवस्थित वसंत मोरेचं नाव दाखल केलं असतं ना, तर मी इथं बसलेलो पण नसतो। त्याला अटक केली असती, मी इथं बसलेलो पण नसतो, पण त्याला अटक नाही झाली, त्याला अटक होत नाहीये। म्हणून माझी साधी मागणी आहे की वसंत मोरेला या गुन्ह्याचा मास्टर माइंड म्हणून अटक व्हावी। कुठे ना कुठेतरी राजकारणाचा बदला म्हणून तुमच्या गोष्टीकडे बघून तुमच्यावरती असं स्ट्राईक करून तुम्हाला टार्गेट केलं जातं असं मला वाटतं? मला असंच वाटतं, कारण मी कोथरूड मतदारसंघाचा अध्यक्ष आहे। कोथरूड मतदारसंघ हा पहिल्यापासून संघटनेमध्ये खूप जोरात आहे। त्यांची अशी अपेक्षा होती की कदाचित मी त्यांच्या बरोबर जाईल। मागे पण ते वारंवार नाही का त्या पद्धतीने त्यांच्याकडनं अप्रोच झाला होता, पण तो मी खूप कॅज्युअली घेतला। मी मागे त्यांनी एक सर्व्हे मध्ये बोलत होते की मनसेचा जो खासदारकीचा उमेदवाराचा सर्व्हे पाहिजे, त्याच्यामुळे अशी 4-5 जी अशी माणसं आहेत जी माझ्या विरोधामध्ये आहेत, त्यामध्ये तुम्हाला बघतायत का? ज्या प्रकारे तुम्हाला 100% त्यामध्ये ते मला बघता येते। माझ्या मतदारसंघाने ज्या पद्धतीने लोकसभेचं काम केलं किंवा त्यांना आम्ही प्रो नाही झालो, ते अपेक्षा ठेवून होते की आम्ही त्यांना मदत करू, आम्ही त्यांचे जुने सहकार्य म्हणून, आम्ही राजसाहेबांचा आदेश पाळणारे लोक आहेत, त्या पद्धतीने आम्ही संघटनेने काम केलं। जो उमेदवार आम्हाला दिला होता त्या उमेदवाराचं आम्ही काम केलं, आणि नेमकं माझ्या मतदारसंघाने रेकॉर्ड ब्रेक
मतदान त्यांना दिलेलं आहे. म्हणजे जिथे बीजेपीचं सुद्धा वोटिंग होतं आणि मनसेचं पण वोटिंग होतं, ते दोन्ही पण वोटिंग आम्ही त्यांनाच देण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांना पडलं. कदाचित तोच राग त्यांच्या मनामध्ये तो इकडे काढता येतो. नक्कीच हे जर वारंवार थांबलं नाही तर यावरती पुढची भूमिका तुमची कशी प्रकारे असेल? माझी पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे की आमची मागणी मान्य करत त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा, त्याला अटक करावी. तसं न झालं आणि जर आमच्याकडनं, माझ्याकडनं सुद्धा नाही, दुसऱ्या कोणाकडनं काही रिॲक्शन आली आणि कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी वसंत मोरे आणि प्रशासन जबाबदार राहील, आम्ही नाही. नक्कीच कधी काही फेसबुक आणि इंस्टाचे स्टार असलेले वसंत मोरे आता नवं एका वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. वसंत मोरेंना अटक होणार का, हा चर्चेचा विषय नक्कीच समोर येतो. कॅमेरामन वैभव सह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे.